वर्धा जिले में एमडी तस्करी के एक बड़े रैकेट की सूचना के आधार पर वर्धा पुलिस ने मुंबई की 2 महिलाओं और वर्धा के 3 लोगों को 16 लाख रुपए मूल्य के 400 ग्राम ड्रग्स के साथ गिरफ्तार किया है। ये कार्रवाई 6 अगस्त की रात आनंद नगर में की गई है। गुरुवार 7 अगस्त को जब आरोपियों को अदालत में पेश किया गया तो उन्हें 11 अगस्त तक 5 दिनों की पुलिस हिरासत में रखने का आदेश दिया गया है। मुंबई से आई दोनों महिला आरोपियों के साथ एक छोटा बच्चा भी था। इस कार्रवाई से चौंकाने वाला तथ्य सामने आया है कि बच्चों की आड़ में एमडी तस्करी का काला बाजार चल रहा है। आनंद नगर निवासी मुन्ना उर्फ राजन थूल और विशाल थूल के घर पर पिछले 2 महीनों से पुलिस की विशेष टीम कड़ी निगरानी रख रही थी। विशेष टीम को विशाल और राजन थूल के बारे में पूरी जानकारी मिली। पता चला कि मुंबई से कुछ महिलाएं उसके घर पर बिक्री के लिए एमडी ला रही थी। पुलिस जांच में ये भी पता चला कि विशाल की पत्नी आरती ने आरोपी आफरीन को ऑनलाइन पेमेंट के जरिए एमडी उत्पाद खरीदने के लिए पैसे भी भेजे थे, इसीलिए उसे भी आरोपी बनाकर गिरफ्तार कर लिया गया है। विशाल ने बताया कि उसने वर्धा के नागसिन नगर निवासी अपने नौकर प्रदीप मिसाल के पास कुछ एमडी रखी थी। 6 अगस्त को पुलिस को पता चला कि विशाल के घर 2 महिलाएं भारी मात्रा में एमडी लेकर आई है। वर्धा क्राइम ब्रांच की टीम ने विशाल थूल के घर पर छापा मारा और विशाल थूल, उसकी पत्नी और मुंबई से आई आफरीन, सलीम शेख, हुमैरा रमजान शेख के पास 300 ग्राम एमडी ड्रग्स, एक इलेक्ट्रॉनिक तराजू और 3 मोबाइल फोन जब्त किए हैं। जांच के दौरान उन्होंने बताया कि वे एमडी के आदी है और अपनी लत पूरी करने के लिए चोरी चकारी करते थे। इस मामले के बाद विशाल ने पुलिस को बताया कि उसने अपने नौकर प्रदीप मिसाल, जो कि नागसिन नगर का रहने वाला है, उसके पास कुछ एमडी और ड्रग पिस्तौल रखे हुए हैं। पुलिस ने समय रहते एक और व्यक्ति को प्रदीप के घर भेजा। उसके घर पर भी छापा मारा गया। उसके पास से भी 100 ग्राम नशीले पदार्थ और एक फायर पिस्टल और एक मोबाइल फोन जब्त किया गया है। इस प्रकार से कुल 400 ग्राम एमडी तस्करी का भांडाफोड वर्धा पुलिस ने किया है। यांची एलसीबी यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला 400 ग्राम एमडी आणि एक फायर आर्म हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाई मध्ये एलसीबीला यश मिळालेलं आहे। घटना अशी आहे की आम्ही काय 1-1.5 महिन्यापासून एक सर्वेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते, कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीचा पैसा आपल्याकडे ठेवले आणि त्याला एमडीच्या सप्लाय करण्याचा एक केस आमच्या समोर आलेला होता। जून महिन्यात आम्ही कारवाई केलेली होती आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थूल याचे घरी आले। त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते। त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून 2 लेडीज म्हणजे एमडी सप्लाय किंवा काहीतरी सबस्टन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यावर आमची टीम एलसीबी, जेपीआय, चौधरी साहेब आणि एडिशनल एसपी बागमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थूलचे भाऊ विशाल थूल आणि मुंबईतून आलेली 2 महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांच्याकडून आम्ही एमडी पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉइलमध्ये पॅक्ड होतं, त्या ठिकाणातून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्नोत्तर केले तर ते सायंटिफिक उत्तर देऊ शकले नाही। त्याच्यानंतर आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये माहीत पडलं की एक आरोपी जे विशाल थूलचा नौकर आहे ते आपल्या घरी काहीतरी घेऊन गेलेला आहे आणि त्याचे मागे पण टीम पाठवली आणि त्याचे घरी पण आम्हाला तसेच सिल्वर फॉइलमध्ये पॅक असलेला पदार्थ सापडला। आम्ही एक्सपर्टला बोलून, पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केली आणि इंटरव्ह्यूमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे। त्याच्यातून ते लेडीने काही महिन्या अगोदर ते एकत्रित करून ठेवलं होतं आणि ते सप्लायसाठी एमडी सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती। नंतर आम्हाला माहीत पडलं की त्यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थूल यांनी आपली बायकोच्या मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आले त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत। ह्या दोघांनी आपली क्रॉस इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे, त्याची पण आम्ही चौकशी करत आहे। आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहेत आणि 5 दिवसाचा यांच्या PCR आम्हाला मिळालेला आहे। या गुन्ह्याची विशेष कामगिरीमध्ये विनोद चौधरी, उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, राहुल इटेकर आणि प्रकाश लसुंके यांनी कळून
जे फील्डवर जे आमचे कर्मचारी होते ज्यांनी वॉच ठेवला किंवा त्यांनी इन्फॉर्मेशन काढली त्यामध्ये शेखर डोंगरे, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, प्रमोद पिशे, सुमित शेंद्रे, विकास मुंडे, अरविंद इंगोले, राहुल अडवाल, शुभम चौधरी, सोहम राऊत, निलिमा उमक, निती ढवले आणि आमचे व्हेकलचे चालक राहुल लुटे यांचा सहभाग आहे. यांची सर्वांची चांगली कामगिरीबद्दल वर्धा पोलिसांच्या नाम किंवा वर्धा पोलीसची कारवाईला वरिष्ठाकडून पण शाबासकी मिळालेली आहे. मी सर्वांच्या अभिनंदन करतो. मोठं रॅकेट आहे का आणि मोठी कारवाई म्हणता येईल का? MD साठी कमर्शियल क्वांटिटी जे आहे लॉ मध्ये NDPS कायद्यामध्ये ते 50 ग्राम आहे आणि वर्धामध्ये याचे पूर्वी 4 महिन्या अगोदर एक कमर्शियल क्वांटिटीचा केस आम्हीच केले होते. ते 10 मध्ये आम्हाला सापडलं होतं आणि हे दुसरी कारवाई 400 ग्रामची आहे. तो वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेली कारवाईमध्ये हे मोठी कारवाई आहे आणि यामध्ये जे महिलांच्या आणि परिवारच्या लोकांचा वापर झालेला आहे असं दिसत आहे. कारण जे मुंबईतून जी महिला आलेली होती ते आपली सिस्टरला आणि त्याचे 2 महिन्याच्या बाळाला घेऊन आलेली होती. त्याचा उद्देश होता की पोलीस यांच्यावर संशय करणार नाही तर ते असे लहान मुलाला सोबत घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत. वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट. मेकअप, परफ्यूम या चाहिए स्टाइल, सब कुछ मिलेगा एक ही जगह. B&C परफ्यूम एंड कॉस्मेटिक्स. कॉस्मेटिक्स और परफ्यूम का शानदार कलेक्शन. लिपस्टिक से लेकर आईलाइनर तक, नेल पॉलिश से लेकर फेस पैक तक और परफ्यूम्स की खुशबू जो आपको बना दे सबसे खास. आपकी सुंदरता का सच्चा साथी B&C परफ्यूम एंड कॉस्मेटिक्स. इनका एड्रेस है हल्दीराम के पास, जगनाड़ी चौक, नंदनवन, नागपुर. फॉर मोर डिटेल्स contact them on 7744 000 222 and 99 755 77 222.